एक उपासना आहे शांतोप योग शहरातली, ती एकंदरच मन आणि शरीराचं आरोग्य त्याच्यासाठी खूप चांगली आहे. मला त्याचा अतिशय चांगला अनुभव आहे. आणि बरेच लोकांना मला आठवतं एका मुलीला क्लास्ट्रोफोबिया ही खूप मानसिक दृष्ट्या त्रास देणारी गोष्ट आहे. की ते झालं की बंद जागेची भीती वाटायला की दरवाजे बंद झाले की छाती गरदन करायला लागते की जावं असं वाटतं की भीती वाटते की आपल्याला आता बाहेर पडता यायची नाही. कुंभून जातल्यावर अशी भावना सगळीच होते. पण ती अनावर बसता आणि ते अतिशय चांगली पिस्तूल शूट करायला पाहत आणि तिला आपल्या भारताच्या टीम मध्ये संधी मिळाली. बोलून बोलत जायचं होतं कॉम्पिटिशन, पण तिने कळवलं की मी नाही जात, मला भाग नाही घेत. तर मला नवं वाटतं इतकी चांगले शूटर आहे आणि पहिल्यांदा इंटरनॅशनल मेडल मिळण्याचा चान्स होता. त्यांनी सुरू करायचे शरीराला फोन केला, विचारलं काय झालं तुला? ते म्हणाले सर मी तू भेटते आणि तुम्हाला सांग. ती आली आणि रडायला लागली. आता मुलीला खूप अडचणी असतात, मुलांना असतात त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त अडचणी असतात. तुम्ही त्या विचारला की तुला काय तरी नको म्हणतायत का, काही त्रास होतो का, प्रकृतीचा काही त्रास आहे का? ते म्हणाले सर तुम्ही मला वेळच मार. पण गेल्या 1.5 वर्ष मी अतोनात त्रास सहन केला. मोटरीच्या काचा सुद्धा वर केल्या की मला खेचावंच वाटतं. खूप श्रीमंत घरची मुलगी, पण तिला दरवाजा बंद करताना खिडक्या बंद करताना तीच लोकांना दिसतात. म्हणजे दरवाजा खिडक्या बंद केलेली तर एकदम नक्षालमान लोक यायचे नाही, स्वाभाविक वेगळं. आणि बंद केलं तर एकदा लोक यायचे नाही, सगळ्यांनाच प्रॉब्लेम. ती म्हणाले मी सायकेट्रिस्ट कडे गेले, 4-5 लोकांचं कन्सल्टेशन केलं. त्यांनी औषध दिली, त्यांनी मला डर वाटायला लागला. तर त्याचा उपयोग कायच नाही झाला. तर तसेच काय त्यावेळेला मी हे छांदोग्य उपनिषदातली उपासना करून पाहतो आणि ती अतिशय आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या भागवणारी ती उपासना आहेत. तर मी तिला म्हटलं की तुम्ही उपासना करून बघ, तुला व्हिज्युअलायझेशन मी शिकवलेलं. व्हिज्युअलायझेशन तर ते व्हिज्युअलाइज करत म्हणायचं. मी ते इंग्लिश सगळे उपासनेचे वाक्य देऊन दिले आणि तिने ते सुरू केलं व्हिज्युअलाइज करत रोज 3 वेळा, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी 1.5 महिन्यात ती खडखडीत करी जाईल. म्हणजे मी माझ्या सायकिट्रिस्ट मित्र होते, मी सायकिट्रिस्ट नाही, मी सायकोलॉजिस्ट. सायकिट्रिस्ट म्हणजे वेळे लोकांचं, मी धडधाकट मुलांचं विचार वेळेला असं विचार. तर त्याला मी विचारलं तुला वेळ बरं नाही होत तर तरी पण मी म्हणतो प्रयोग फक्त करून बघू आणि ते प्रयोग केला. जबरदस्त रिझल्ट आला. 1.5 महिन्यात ते फॉर्म खडखडीत गेले झाले. कोलंबोला जाऊन तिने 3 गोल्ड मेडल्स आणि 1 सिल्वर मेडल पहिल्या भौतिक. आणि नंतर मग दुसऱ्या वर्षी आसनसोलला नॅशनल चॅम्पियनशिप झाल्या सत्याचा. तिथे कोळशाच्या खाणी आहे. तर हिने नवीन रेकॉर्ड केलं. मी गेलो नव्हतो नॅशनल. परत आल्यावरती मी खूप मला एक्साइटेड फोन केला, सर मला 5 मिनिटं भेटायचं. काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान शूटिंग. ते काही महत्वाचं नाही. तिच्या कोळशाच्या खाणीमध्ये गेली त्यांच्या बरोबर जमिनीत 900 फूट खाली लिफ्ट मध्ये गेली आणि तिथे 1.5 किलोमीटर फिरली खाली. जिथे सगळं बंदच असतं अशा ठिकाणी.
तुम्ही रागावलं त्याला ते काय वेळेपणे तुम्ही जर आज्ञा केला असता तर बेशुद्ध पडण्याचे त्रास झाला असता. तर ते म्हणाले मला एक सेकंद लिफ्ट बंद झाल्याबरोबर धडधडायला लागला आणि म्हटलं की आपण चूक केली. पण जसं मी ते व्हिज्युअलायझेशन करायला लागले ती सर्व रिकग्नाइज झाली आणि मी व्यवस्थित गेले खाली काही काही लोक त्रास झाला. ते वंदना असे म्हणून गावकरीचे संपादक गेले त्यांना 4th स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर ते डिप्रेशन मध्ये गेले. मग तिला मी सांगितलं की हे एक प्रकारची उपासना आहे, तर ती जर तो केलीस तर तुला बरं व्हायला मदत होईल. शरीराचं आणि मनाचं आरोग्य त्याने खूप सुधारतात, त्याची लेवल खूप वाढते. तर मी रोज सकाळी 6 वाजता तुझ्याकडे येतो, 1 तासभर येतो बस. आणि मी रोज चांगला तिचे करतो सर. तिच्या 2-3 मैत्रिणी आणि घरचे लोक असं मी बसून उपासना करायला ते वाचनात ही फुटली आणि ते लोकांची संख्या वाढायला लागली. जबाबदारी जागा पुरेल त्यामुळे समोरच्या गच्चीवर बसायला लागला. आणि तो मला पण वेगळा अनुभव होता. जसं आम्ही सूर्याच्या ध्यानामध्ये यायचो तर सूर्य दर्शन द्यायचं, प्रत्यक्ष सूर्य समोर आणि ती उपासना केली असं पंचतच केला. नंतर 15-20 दिवस रेग्युलर ते केलं होता आणि तिने नंतरही ते केला. ते पूर्ण बरी झाली, कॅन्सर मधनं पूर्ण बरी झाली. आणि नंतर ते डॉक्टर नगरकर म्हणून आहेत ज्यांनी तिचं ऑपरेशन केलं. त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही असा प्रयोग करत होतो आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा झाला. फायदा काय सांगतात तुम्ही, त्यानेच तुम्ही बरे झालं. तुम्ही माझं बोलतो इकडे आणि आपल्या इतर पेशंटशी त्यांच्या नातेवाईकांशी बोलायला सांग. मग तिथे मी जाऊन व्याख्यान दिलं त्या हॉस्पिटलमध्ये. त्याचा इतका जबरदस्त फीडबॅक आला की ते मला डॉक्टर येऊन सांगायला लागले की आठवडाभर माझे पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक माझ्या दुसरं काही बोलतच नाही. सध्या रेग्युलर यायचा आणि आता ते रेग्युलर फीचर झाले. ते दर वेळेला नवीन क्रॉप आला की त्यांची हळदी जाऊन त्यांनी पुस्तक लिहिले. आम्ही ते कॅन्सर पेशंटसाठी सपोर्ट ग्रुप तिथे ऍक्टिव्हेट केल्या नाशिकला आणि त्यांच्याकडनं आम्ही हे आत वगैरे करून घेत. नंतर मला स्वतःला क्लास्ट्रोफोबिक फिलिंग्स जे काउन्सिलिंग करतात ना, ज्याला आहे मानसिक विकार, ते दुसऱ्यांचे उसने घेत असतात. कारण जसं आपण जे ऐकत जातो इन्व्हॉल्ड असतो बरं वाटावं तर तो एक धागा निर्माण होतो आणि त्या धाग्यावर ना तो रोग आपल्याकडे त्याला काउन्सिलिंग सिंड्रोम असं म्हणतात. आणि मला ते भयानक जमलेलं लागतं की खूप त्रास व्हायचा. आणि मी रायपूरला गेलो. रायपूरला तिथे स्पोर्ट्स सायकोलॉजीची कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्स मध्ये माझा कीनोट ऍड्रेस आणि एक पेपर वाचायचा असं. तुम्ही गेलो रायपूरला जाताना एसी 2 टायरचं रिझर्वेशन नाही मिळालं, एसी 3 टायर मध्ये रिझर्वेशन मिळालं. आणि माझी बायको खालच्या आपण झोपडी मधली बनवली तिथे अगदी शिवपेठी सांगत असत. तिच्या मला मी झोपडत माझ्या असं छाती लागत मला इतकं दडपण आलं की मला वाटलं मी आता मला रायपूर की काही पाहत दुसऱ्या दिवशी सकाळ आणि रायपूर या दोन्ही गोष्टी माझ्या नशिबात दिसत नाही. मी शेवटी खाली उतरलो ते एसीचा म्हणजे एसीचं दार उघडल्यानंतर ती मोकळी जागा असते हवा बिवा येते बाहेर, तिथे जाऊन मी रात्रभर उभं राहिलो आणि सकाळी परत बसलो. खूप त्रास झाला मला. नंतर मग आम्ही ती कॉन्फरन्स झाली अमरकंटकला गेलो. तिथे एक फॉरेस्टचा आणि त्या बंगल्यामध्ये आम्ही उतरलो. लास्ट खूप तर ते मच्छर काही लावलेले आणखीनच ते
बंद झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मला झोप नाही, सारखं म्हणजे श्वास पूर्ण घेता येईना, श्वास अडकला. आणि खूप तुला त्या दिवशी मी त्रास सहन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर येऊन झोपलेलो वाटत तेवढाच, पण ती भीती नव्हती. आणि सूर्य उगवायच्या वेळेला मला झोप नाहीच सकाळ व्हायच्या आधीच मी बाहेर येऊन व्यायामात बसलो. आणि सूर्य उगवतो मला हसू येतं, मस्त ती लोकांना जे शिकवतो आणि त्याची मी काय काळजी करतोय. मग त्या दिवसापासून मी सिरियसली हे ध्यान पुन्हा सुरू केलं. 3 दिवसात प्रॉब्लेम नाही झाला. तुम्हाला मी का सांगतोय की ज्यांचं शरीर आणि मन दुर्बळ झालेलं आहे त्या लोकांना होणारे त्रास सुद्धा नाहीसे होऊ शकतात. तर तुम्ही ते येऊ का म्हातारे कोणी दिसत नाही असं म्हणतो ते दिसत नाही. तर तुमची जी नैसर्गिक ऊर्जा असते ना तिच्यामध्ये तिचे त्या ऊर्जेचे साठे एनर्जी रिझर्व्ह वाढतात. म्हणून मी तिने 4 प्रकारची जी ध्यान आहे ती तुम्ही रोज करा. मला एका मुलाने विचारलं की सर झोप कमी करायसाठी काय करायचं. मी म्हटलं झोप कमी करायसाठी काय करायचं, मला पण शोध लागलेला मला फार झोप आवडते. म्हणजे दुपारी जर तुम्ही झोपलेला असेल तर त्याला उठवू नका असं मी सांगतो. कारण रात्रीची झोप असते ना दुपारची थोड्या लोक कशाला वापरायचं. पण झोप विश्रांती हे आपल्या शरीर यंत्रणेचं जे घड्याळ असतं त्याचं फार महत्वाचं भाग. आपण जे खातो ना आहार ती ऊर्जा शरीरामध्ये येते आणि ती व्यायामामुळे हालचालीमुळे संबंध शरीरात खेळते आणि तिचे साठे निर्माण होतात. आणि आपला श्वासोश्वास म्हणजे त्या शरीराच्या घडण्याची टिकटिक आहे. ती जर टिकटिक नीट होत असली तर ती घड्याळ माणूस पुढे जाणार मागं तर ते ही सगळी लिंक लागली पाहिजे. अंतःकरण जे असतात चावी आणि वाडी या ज्या आपल्या शक्ती आहेत आपल्या त्या प्राणाच्या शक्तीवर टिकटिक करत असतात. टिकटिक होणार नाही, बंद होतात. म्हणजे तुम्ही वाचा अभ्यास करा म्हणजे दिवसात 18 तास 22 तास असं त्या रेकॉर्ड पाहिलेले अभ्यासाचं. ते लोक झोप येऊन गोळी घ्यायची तेव्हा मी काही गोळी आणून दिली रात्रभर माझं जे डोकं मला वाचतं एकही काही वाचता गोळी घेऊन बसायचे झोपलेलो रात्री सरळ झोप करायला. माझं म्हणणं असं आहे की ही जी सायकल असते शरीराची ती विश्रांती परत जागे राहून काम करणं शिकणं ज्ञानाचा वापर करणं जी मेहनत करायची असेल ती शारीरिक मानसिक बौद्धिक जी करायची असेल ती करायची. परत विश्रांती रात्री ही विश्रांतीसाठी आहे. पण ते सगळे विश्रांती म्हणजे 7 वाजता झोपून सकाळी 7 वाजता उठला पण नॉर्मली 5-6 तास तरी झोप मला आवश्यक आहे ती घ्यायला पाहिजे. तुमचा असा गैरसमज असला की आपण इतके तास अभ्यास केला नाही म्हणजे लक्ष व्हायचा संकल्प करतो. तुम्ही 1 तास अभ्यास करायचा ठरवला विषयाचा तरी तेव्हा काही अडचण नाही. तुम्हाला ह्या अभ्यासाची क्वालिटी वाढवायला शिकलं पाहिजे. आणि हाच नाही कितीही मोठा माणूस असला कितीही समजूत बसली कमी समजत असला तरी एक चालायला लागलं की बुद्धी तीक्ष्ण व्हायला लागते, मन स्थिर व्हायला लागतं आणि धाडस अंगामध्ये येतं. ते सगळंच होतं. म्हणजे त्याशिवाय
दत्तकुमारी जी असते ना ती येत नाही. अभ्यासाची काळजी करायचीच नसते, अभ्यास करायचा, काळजी नाही करायची. त्या काळाच्या नेहमी जास्त झोपतोय का काय, जेवढी झोप येते तेवढं झोपायलाच पाहिजे. आणि तुमची तब्येत चांगली असली तर जास्त झोप येते. कारण तुमचं शरीर, तुमची यंत्रणा जर तो रोग घालवण्याचा प्रयत्न करत असते आणि झोपेमध्ये आरोग्याचा विकास सगळ्यात चांगला असतो. आपण जे शिकतो शारीरिक हालचाली सुद्धा जे आपण शिकतो तेव्हा आतमध्ये एक ऑर्डर देत असतो आपल्या फॅक्टरीला की अशा सेल्स, या ज्ञानाच्या सेल्स, या कौशल्याच्या सेल्स मला पाहिजेत. आपण जे आपण अन्न खातो त्यातनं त्या प्रकारचे सेल्स निर्माण होतात. तुम्ही आता एकत्र उपासना करता, अजून तुम्हाला जे खात्री पटलेली दिसत नाही ते शाळेच्या गॅदरिंग मध्ये जो नाच होतो ना, ग्रुप डान्स, त्याच्यामध्ये मुलाची मुली तिचे नैसर्गिक हालचाल लय जे बसवायची असते ना, ती जर बसली तर आता दोघ जण एकत्र करतात, 5-6 जण एकत्र करतात, ते बघण्यासारखं असतं. ते सगळे आपल्या मोमेंट खात्रीला जायचे ते बरोबर करतात. आणि आपल्याला असं वाटतंय की एकच माणूस निर्णय कसा आहे याच्यात त्याचं चित्र दाखवतात काय, इतकं ते एक्युरेट त्यांच्या मुवमेंट्स होता. ती लय बसवायची असते. तुम्हाला जे काही करायचं असेल, जे काही शिकायचं असेल, अभ्यास करायचा असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लय येईल. आणि ते म्हणजे घड्याळाची सुद्धा जशी लय असते ना, ती लय तुमची बसली की ती कॉन्फिडन्स लेवल आपोआप द्यायला लागते. मग मध्ये बस किती, 1 श्वासाचा, 1.5 श्वासाचा, अर्ध्या श्वासाचा, तो बस संपला की ती सुरू करता. खूप चांगली करते उपासना करता ते, पण आजमधूनच कोणाकडे थांबलेला असतो किंवा आधी सुरू करून की हलका आवाज एकदम त्यामध्ये मिसळून करायचा पुरसचा ऍडव्हान्टेज असतो. आपण बेसू वगैरे लोक काय ते सूर आणि लय आयुष्याची ती साधायला लागली. मग तुमचा ग्रास महत्वाचं आहे. सूर्य ही जी देवता आहे ना, ती गीतेमधलं जे वर्णन केलेलं आहे कर्मयोगाचं, ज्ञानयोगाचा, योगी प्रत्यक्ष, जसं ते उदाहरण आहे सूर्यानं. आणि त्याला काही महत्वाचं काय दिलेलं आहे, तो ब्रह्मात झाला असता, ब्रह्मात विलीन झाला असता असं सांगितलं आहे की तो रोज आपल्याला दिसतो, होतो, वावरतो, प्रकाश निर्माण करतो, हे सगळं ग्रहाला तून धरतो, पाऊस पाडतो, पण त्याला काय स्वतः ती सारखं त्याच्यामध्ये मोठं स्फोट होत असतात, त्याच्यात जी ऊर्जा निर्माण होऊन इकडे येते, प्रकाश निर्माण करतो. पण तो आदर्श आहे सगळ्यांचा, तो निरीक्षण करतो. ज्याचं जे निरीक्षण असतं ना, ते ईश्वराचा तो डोळा आहे. सूर्य आणि चंद्र हे ईश्वराचे डोळे आहे. चंद्र म्हणजे तो चंद्र पौर्णिमेला दिसतो, चतुर्थीला दिसलं की चोरीचा आळ येतो वगैरे, तो चंद्र नाही. जी वस्तू प्रकाश परावर्तित करते ती वस्तू म्हणजे चंद्र. आता पण इकडे दिवा लावला, तुझा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतो, माझ्या डोक्यावर जास्त तांब्यावर पडलं की होतात, हवेमध्ये कण असतात, अरे कळलं, हा चमत्कार आहे. त्याला उषा दर्शन असं म्हणतात. उत्तर ध्रुवाकडे गेला किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेला, उत्तर ध्रुवाकडे जास्त असतं प्रकाश.
त्याला बोरियलिस्ट म्हणतात. तर परवा अशी आमची चर्चा चालली होती. तर भूषणने विचारलं त्याला संस्कृत शब्द काय आहे, शिवला संस्कृत शब्द आहे त्याला प्रत्युष असं म्हणतात. आपण बोरियलिस्ट म्हणतात प्रत्युष, म्हणजे उषेचं दर्शन. ही उषा आकाशात अवतरण झाली आहे, पण अजून आपल्यापर्यंत आले नाहीये. तिचं लांब आवडणारं दर्शन म्हणजे प्रत्युष. आणि आपल्याला उन्हातला जो उजेड असतो, प्रकाश असतो, उष्णता असते, ती सहन नाही होत. जिकडे आपण उन्हात गेलो की त्रास व्हायला लागतो, जास्त वेळ सावली शोधतो आपण. पण उजेडचा पाहिजे असतो सूर्याचा. आता जर दिवस असला बाहेर आणि आपण घरामध्ये असलो, खोलीमध्ये असलो, गाडीमध्ये असलो, तरी वाचता येतं आपल्याला, दिवा नाही लावावा काय, कारण ते दिसतं स्पष्ट. कसं काय दिसतं, तर तो सूर्य आणि चंद्र यांच्या सहकार्याने आलेला प्रकाश असतो, त्याला प्रभास म्हणतात. त्या वास्तुदेवता आहे प्रत्युष, प्रभास, ध्रुव. म्हणजे दिशा निश्चिती असते ती कुठे आहे, ते सगळे 8-32 स्थानांचे देवता आहेत. तर ते सूर्य हे निरीक्षण करतो आणि त्याची प्रार्थना नाही, नुसतं निरीक्षण करून थांबत नाही. तो सगळ्याच त्याला आकलन होतं, त्याला समजतं काय चाललंय. कुठल्या वेलीला, कुठल्या झाडाला किंवा फुल येणार आहे आणि त्या फुलावर किती कोमल व्हायचं आणि कुठली माती तापवून तिचं भोगं करून टाकायचंय, म्हणजे खूप परत पुढचं शेत चांगलं येईल, ते त्याला समजतं. त्याचा ग्रास जेवढा आहे ना, एवढं फार थोड्या टनांचा असतो. तर नियमन करतो सगळ्यांचं. म्हणजे दिवस झाला की उठतात, ते पक्षी जागे होतात आणि ते उषा दर्शन, उषा स्तवन पक्षी करतात पहाटे. आम्ही असं ठरवलं की हे पक्षी 5:30 वाजता किलबिल करायला लागतात. पण ते काय आपल्याला पाहिजे ना, 5:30 वाजता म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये 5:30 ते 6:30 झाले. जरा उन्हाळ्यामध्ये 5:30 ते 5 वाजताच ते किलबिल करायला लागले. हे प्रत्युष म्हणजे ज्या वेळेला उषेचं दर्शन होतं आकाशात, त्या वेळेला ते जागे होतात आणि ते त्याचं पूजन करतात. असं काय त्याचं पूजन असतं पक्ष्यांचं, जे त्या उशीचं पूजा करतात. त्याला हिंकर म्हणतात. त्याच्यामध्ये पशु आणि पक्षी जे सकाळी आवाज लावतात, सिंह वगैरे, त्याला हिंकार आपण करायचा तो उपकार आणि ते करतात ते लिंग. ते या सगळ्या संकल्पना खूप छान आहे, पण त्याचं मुस्कत जे आहे ना, जी उपासना करायची, जे ध्यान करायचं रोज, ती चॅलेंज, माझं चॅलेंज आहे. तुमची बुद्धी तीक्ष्णच असली पाहिजे, नाही तर तुम्ही एकूण करणार इकडे बसायचे. चाणक्य मंडळामध्ये ऍडमिशन घ्यायची, लोकांना जागा नसती बुद्धी सगळ्यांना, पण ती आहे त्याच्यापेक्षा तीक्ष्ण करायची. उडत नाही, बुद्धी उडत नाही, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा शार्प इंटेलेक्ट अँड अ शार्पर फोकस त्याची फार गरज असते. अँड शार्पेस्ट करेज. प्लेजर सेक्स क्षुरस्य धारा निशिता दुरत्या, म्हणजे वस्त्राच्या दारावरती चालायचं अवघड आहे, पण चालायचं तरी चालायचं, ही हिंमत यायला पाहिजे. आणि ते सगळी येते. तुला खरं सांगतो की काय करायची गरज नाही. जेवढं लावलं तुम्हाला तेवढं देतात. ही प्रकाशाची उपासना आहे. ज्योती जी असते ना, ती कधीच आपल्याला आवडत नाही. सूर्य कधीच आपल्याला आवडत नाही.
आणि त्याच्यामध्ये वर्णन आहे असं की ते 8व्या अध्यायात सांगितलं आहे की आपण मृत्यूला सामोरं कसं जायचं. तर आदित्य वर्णन तमसा व्यवस्था, सूर्य जसा अंधाराला सामोरं जातो तसं आपण मृत्यूला सामोरं जायचं असतं. म्हणजे मृत्यू खाली तात्यात देतो की काय पाहिजे तुम्हाला, यायचं असलं तर काळ पाठवून कापतो. मी बोलवा तुम्हाला मी सांगतोय की प्राणशक्ती जी सूर्य निर्माण करतो आणि आपल्याकडे पाठवतो त्याने तो सगळ्या प्राणीजाताचं नियमन करतो की इतके श्वास याने जगायचं आहे. त्यांना माहिती असलेला तो काल आहे. त्या कालाला मोजणाऱ्यांच्या मध्ये सगळ्यात उत्तम जो हिशोब अकाउंटंट जनरल ही सगळ्यांचा हिशोब त्याच्याकडे बरोबर असतो की हा किती दिवस जेवण करणार, त्याच्यात कमी जास्त करायचे काय करा. आरोग्य नीट राखलं नाही ते कमी होत आयुष्य, आरोग्य नीट राखला तेवढंच त्याला जास्त दिवस जगायचे का कमी, सगळं तो हिशोब कर. म्हणून त्याच्यामध्ये सांगितले काला मोजणारा काळ, जे मोजणी करतात ना त्याच्यामध्ये ती काळ आहे. कारण त्याच्यासारखा एक्युरेट कुणीच नाही दुसरा. तर तो हे सूर्य आहे म्हणून तो सर्वांचं नियमन करतो, सर्वांचा निरीक्षण करतो, सर्वांचं पोषण करतो, सर्वांचं नियमन करतो, सर्वांना उत्तम प्रेरणा देतो. ज्याच्या जर प्राणशक्ती भरपूर आहे सूर्याने जी पाठवलेली त्याला जी स्फूर्ती या उत्साहातून प्रेरणा येते ना तशी कोणालाच येते दुसरा. आणि तो उत्साह आलेला टिकवता आला तर त्याच्यामुळे जर असं काही की तू वाकडा करून बसायचा आनंद दिसायचा असं नाही. उत्साह टिकूनच राहायला पाहिजे काही झालं तरी. कारण कुठे सूर्याचा उत्साह कमी होतो. रोज किती आपण वाईट वागतोय तर तू नियम पाळत नाही तरी तो काही तोंड वाकडा करून याच सकाळी तसंच तो खाला असतो. तसं आपल्यालाही शिकायला पाहिजे. आणि प्रजावाद मला सगळ्यांच की प्रजावाद पावण्याचं म्हटलं की प्रजा म्हणजे आपली मुलं नातवंड ती प्रजा आहे आपली. जे लहान असतात त्यांना समजत नाही, मोठी झाली तरी वेळेसारखी वागतात, तरी आई क्षमाच करतात. जसे तो क्षमा करतो सगळ्यांचं प्रजावाद पालन कर. तर त्याची ही प्रार्थना आहे, त्याची उपासना आहे, अतिशय उत्कृष्ट उपासना आहे. गायत्री पंथ आहे तोही त्याची उपासना. तर तो जो प्राण पाठवतो तो वायूच्या प्राणांचा कब्जा घेतो आणि हालचाल सगळीकडे जाणार वायूचं पसरतात की दिवसभर प्राणशक्ती जी आली ती वाऱ्याच्या झोताली. रात्री सुद्धा आपल्याला वारा ही फ्रेश वाटायला लागतात. तर ते त्याच्याबाबत ती प्राणशक्ती आतमध्ये येते. आपल्याला वाटतं की ऑक्सिजन आहे, नुसतं ऑक्सिजन नाही आहे. खरं ती प्राणशक्ती नेमकं आणि 10 प्रकारची कामं करत असतात शरीरामध्ये. एक तर ती ऊर्जा जे जिवंत राहायला स्फूर्ती म्हणून जे काम करतो प्राण. त्याच्यानंतर अन्न आपण खातो ते पचवण्याचं काम करणारा समान आहे. आणि ते पचवून ऊर्जा वेगळी काढलेली संबंध शरीरभर घेऊन जाणारा, पसरवणारा, निर्णय ठिकाणी स्टोअर करणारा आणि ते समान तिथेही परत जातो. कारण ज्या वेळेला ते ज्वलन कंबशन करायचं असतं त्यावेळेला परत समान काम करतो. आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन उभं राहणं, बसणं, फिरणं, चालणं, धावणं, वर चढणं, खाली उतरणं ह्या सगळ्या प्रकारचं आहे तो उदान हालचाली सगळ्यात उदान वाक्य. आणि इतर 5 उपप्राणी आहेत. आपण डोळ्याचे हालचाल पापण्यांची होते, मुचकी लागते, ढेकर येते, हे सगळे वेगवेगळे प्राण उपप्राण आहेत. तर जांभई येते,
शिंक येते, ते सगळे ते प्राणी वेगवेगळे आपलं आपलं काम करत असतात. त्यावेळेला शिंकेची गरज असते. त्यावेळेला आता शिंका म्हणतात फिरून होणार जो शिंक आहे ना क्षण जो वायू कसा आणि कपड्यांची उभार सुद्धा आपल्याला समजतच नाही की आपण किती जातो, कारण ते समोर दिसतच असतं. ते इतके प्रकार डोळे आपण उघडलो की जे बैठले होते हे त्याला की डोळे बेटा भेटले ना पण परत उघडले की कसं सगळे समोरचं जे चित्र असतं ते हालत नाही तसंच दिसत राहतं. इतकी सहज ते पाहण्याची अडचण होत. तर हे सगळे की आपापली काम करतात आणि सगळ्या कारणांची जी शक्ती आहे जी बेस्ट ऊर्जा आहे तिचे रिझल्ट क्रिएट बघा. म्हणून हा अमृत प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे की शरीराला जिथे हालचाल होईल जिथे ती ऊर्जा वापरली गेली की ऊर्जेची राख होते. लक्षात जळून गेल्यावर भस्म होतात. तर ती जी वेस्ट असते ती रक्ताच्या पेशीची वेस्ट पिकअप करतात आणि घेऊन लंग्स मध्ये टाकून देतात आणि लंग्स मध्ये जरी स्वच्छ नवीन प्राणशक्ती आपण आत घेतलेली असते ती प्राणशक्ती ती घेतात. म्हणजे त्या पेशी निळ्या असतात त्या कचरा घेऊन येणाऱ्या त्या कचरा टाकून देऊन त्याने प्राणशक्ती घेतल्यावर लाल होतात. त्या आर्टरीमधनं जाणारं रक्त लाल असतं. पण आपण काय करतो श्वासोच्छ्वासाचा वापर पूर्ण करत नाही, अर्धवटच वापर करतो की वापरलेली हवा ती तशीच राहते, पूर्ण आपण रिकाम करत नाही आणि मग जी हवा घेतली जाते ती पण पूर्ण घेत नाही, अर्धवटच घेतो. त्यामुळे ती प्राणशक्ती परत घेऊन जायच्या ऐवजी ते कचराच घेऊन जातात आणि आपल्या शरीरामध्ये नाड्या वाद तर एकेका त्याच्यामध्ये असं 100 कोटी म्हणजे 72,000च्या 100 कोटी प्रत्येकी अशा नाड्या आहेत. त्याच्या सगळ्यामध्ये ती आपल्या ऊर्जेचे गोडाऊन्स आहेत, शक्तीची गोडाऊन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण कचरा गळवून ठेवतो म्हणून रोग होतात, म्हणून आजार होतात. कळलं? तर ते पूर्ण त्यासाठी हा अमृत प्राणायाम दिवसात एकदा तरी तुमचं वय आहे 3 असं करायला सांगितलं. तुमचं वय आहे 3 म्हणजे वर्षात घ्यायचं. खरं कुठं वय चोरायचं नाही ते सांगितलं आणि त्याच्यात 3 ऍड करायचं. 20 वय असलं तर 23 वेळा करायचा, 25 असलं तर 28 वेळा मिनिमम असं सांगितलं. पण तो प्राणायाम जास्त केला तर जास्त फायदा होतो. म्हणजे कारण ऊर्जा साठायची तुम्ही 5 लाख महिन्याला किती पगाराचे नाही पिकतो, 5,000 रुपये मला पडतील तर मग 10,000 मिळण्याचे केव्हा तर घ्यायच तो म्हणला 10,000चे ग्राम 50,000चे ग्राम 5 लाखाचे करायचे तर कळवा. आणि हे आज नाही अतिशय सेफ असा प्राणायाम त्याने आरोग्य वाढतं, अन्न बसतं, झोप चांगली लागते. चांगली लागते म्हणजे अभ्यास करायला असतो तेव्हा लागते ते नाही. तुम्हाला विश्रांती हवी असते ती विश्रांती मिळते त्या झोपेमध्ये. अन्न खाल्लेलं पचतं आणि ती ऊर्जा निर्माण होऊन त्याच्या सार्थक उत्साहामध्ये ते स्फूर्ती मिळते. श्रद्धा आणि निष्ठा जागा व्हायला लागतात म्हणजे मग तुमचं काम व्हायला. तर ह्या सगळ्या गोष्टी या मानसिक आहेत. उत्साह, निष्ठा, श्रद्धा, आळस, धैर्य, संताप आवरता येणार, मत्सर काढून उठता येणं, शोकातून बाहेर येणं, आनंद हे सगळं तुम्हाला जमायला जात. अतृप्ती जे सगळ्याशी जबरून आपल्याला त्याच्याऐवजी तृप्ती वाटलेला आहे. जेवण झाल्यावर काही तृप्ती वाटत नाही की छान जेवलो आता जागाच नाहीये फार सुद्धा नको, कारण इतकं पण आधाशीपणा नाही करायचं, तृप्तीची आराधना करायची असते. तर हे सगळं साधायला लागतं ते या प्राणायाम अमृत प्राणायाम की देवांचं अन्न आहे अमृत. आपण सगळं खाल्लेलं
अमृत मला कन्वर्ट करतो अमृत प्राणायामात. तर हा जो प्राणायाम आहे तो सकाळी उठल्याबरोबर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. जे सकाळी उठायचं, सकाळ संपल्यानंतर दुपारी जागाली जे मार्गची गोष्ट आहे, तो गेला त्या ठिकाणी म्हणजे असं केप कमानीचं जसं उशीर आहे ना, तसं तिथे सूर्य फार छान दिसत. ती ज्या व्यवस्थेने खटपट केली जागच नाही यायची, कारण रात्री जर सारखे कसे येणार. शेवटी तो उठलाच आणि त्याने तो तिकडे गेला बेचवर. तो पाहिला सगळे लोक दुसरीकडे चालले. ते म्हणाले का तुम्ही तिकडे गेले जाताय, मला सूर्योदय पाहिजे, संध्याकाळ झाले सूर्यास्त पाहिजे. निदान संध्याकाळी तरी जागा नाही, त्यामुळे सूर्यास्त पाहत आला असं तरी गेली. तर सकाळी उठल्यावर ज्यावेळेला फ्रेश असतो त्यावेळेला शौचाला जाऊन वाटते, म्हणजे रसन सोडून टाकून बसायचं. पाठीचा कणा हात घेऊन मागे टेकून बसायचं, कारण जास्त वेळ बसलं पाठीला न घ्यायचं आणि खूप द्यायला लागतं. पाठीला खूप काढून ध्यान जर केलं तर ब्रेनचे जे संदेश असतात ते पृथ्वीकडे जायला शरीर सैल सोडता आलं पाहिजे. आणि तसं बसल्यावर दीर्घ श्वास घ्यायचे, सोडायचे 3-4 वेळा, आणि मग प्राणायामाचा संकल्प म्हणायचा. तो संकल्प माझ्या पुस्तकात आहे, बोर्डावर लिहून ठेवायला सांगा. संकल्प जे आहे याचा संकल्प प्राणायामाचा न्यासाचा बोर्डावर लिहून ठेवायला, म्हणजे ते तुम्ही लिहून घ्यायला विचारायचं. तुम्ही लिहून घेणं महत्वाचं. पुस्तकातलं वाचून ते त्याचा इफेक्ट तेवढा होत नाही. आपण लिहावं. जे म्हणायचं आहे, जी उपासना आपल्याला करायची आहे ना, पुस्तकातलं वाचून किंवा तरी ऐकून नसणार. तुम्ही स्वतःच्या अक्षरात लिहा, स्वतःच्या आवाजात म्हणा, आणि स्वतःच्या आवाजामध्ये ते पुन्हा ऐका. ते संथा द्यायचं एवढेच फक्त ते पुन्हा पुन्हा गोकून घ्यायचं असतं, नाही तर स्वतःच संथा द्यायचं, स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणायचं, त्याची रिव्हिजन करायची, उजळणी करायची, आणि मग ते फक्त बसायला लागतं. तुमचे उच्चार महत्वाचे आहे. ते उच्चार त्याच्यात घेतलं तुम्ही, म्हणजे पुस्तकातनं वाचलं आणि ते वाचलेले उच्चार केले तर ते जास्त चांगलं. उच्चार बरोबर करा आणि तो संकल्प तिकड बोर्डावर येऊन घ्यायला सांगा. आता आपण तो प्राणायाम करूया. 8 वेळा हळूहळू नाकाने श्वास घ्यायचा आणि 16 वेळा हळूहळू म्हणत तोंडाने श्वास सोडायचा. या प्राणायामामध्ये बेली ब्रीदिंग आहे, म्हणजे उदर श्वसन म्हणतात, की श्वास घेताना पोट सैल सोडायचं आणि श्वास सोडताना पोट चपटीला न्यायचं. आपली छाती आणि पोटच्या मध्ये एक डायफ्राम असतो, एक पडदा असतो. आपण पोट सैल सोडलं की तो पडदा खाली खेचला जातो आणि लंग्स खालपर्यंत भरतात. आपले लंग्सची गणन ते पिशवीसारखे नाही, लहान लहान पिशव्या, द्राक्षाचे कोस असतात ना, द्राक्षाचे त्याचे कोसासारखे असतात, आणि प्रत्येक घोसामध्ये निरनिराळ्याच्यातनं ती वापरलेली हवा येते. म्हणजे श्वासासाठी जी हवा येते ती निरनिराळ्या ठिकाणात येते, आणि मग तुम्ही घेतलेली प्राणशक्ती जी आहे त्या पेशी त्या कंडिशन असतात, त्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन तिथे ते डिपॉझिट करतात. कळलं? ते खूप सायंटिफिक आणि कॉम्प्युटराइज प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काही गोष्ट होत नाही बरोबर. म्हणजे पायात जायची ऊर्जा डोक्यात गेली असं होत नाही, गुडघ्यामध्ये मेंदू गेला असं नाही. जसं काय होत नाही. जिथे जी डेव्हलपमेंट व्हायची आहे तिथे ती होते. तशी न होता दुसरीकडे जायला लागली तर तो कॅन्सर रोगच असा आहे
जिथे डेव्हलपमेंट व्हायची ती थांबायची ऐवजी ती होत राहते, दुसरीकडे जाऊन होते ते म्हणजे कॅन्सर कळलं असे बदलीकडे जाऊन वाढणारे पेशंट म्हणजे कॅन्सरच्या पेशंट. तर तसं होऊ द्यायचं नाही, बरोबर तिथल्याच ते गेलं पाहिजे. म्हणून अतिशय लक्ष श्वासावर ठेवून लंग्स पूर्ण भरायच्या आणि लंग्स पूर्ण रिकामी करायचे, हे या प्राणायामामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आणि मगच मी जे सांगितलं ती लय या प्राणातच बसवायची. लय ज्याच्या श्वासामध्येच बसते ना, लता मंगेशकरच्या गाण्यामध्ये जे लय आहे तशी फार क्वचित लोकांना सापडते. तिला करावंच लागत नाही काही, की आरोह अवरोह कुठल्या मात्रेवरनं वर जायचं, कुठल्या मात्र्यावर खाली जायचं ते चूक होतच नाही. अशी जबरदस्त देणगी तिच्याकडे सिद्धी आहे. तशी सिद्धी तुम्हाला पण कमवते, पण ती लय श्वासात असते. ती श्वासाची लय बसवायची आणि याच्यामध्ये 8-16 ही लय म्हणजे 8 वेळा हरिओम म्हणत श्वास घ्यायचा. हरिओम ही मात्र आहे. हरिओम 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 ते 8 वेळा हरिओम म्हणताना श्वास घेत राहायचं, मनात म्हणायचं. आणि मोठ्याने म्हटलं तर श्वास सुटेल, मनाच्या मनात म्हणायचं की 8 हरिओम म्हणेपर्यंत श्वास घेत राहायचं. श्वास म्हणजे लंग्स पूर्ण भरले पाहिजे. लंग्स भरून झाले 6 वेळा हरिओम म्हणून मग 2 वेळा थांबलं असं नाही करायचं. मग आणखी थोडस त्याचे लय कमी करायचं. जर 4 हरिओम मध्ये श्वास घेऊन होत असला काय मागताना सवय असते, किंवा 16 हरिओम मध्ये तो सोडायचा असतो अतिशय धीम्या गतीने, कारण त्याची रिकामा करत जायचं, वापरलेली हवा जी रिकामी करत जायची ती हवा अगदी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत रिकामा झाल्या पाहिजे. ज्याची गती खूप कमी आहे तिथे वर्षात स्नायूंचा दाब त्या याच्यावर घ्यायला लागतो आणि पोट हात देत पूर्ण श्वास 16 हरिओमला रिकामा झाला पाहिजे. कळते का तुम्हाला की 8 हरिओम म्हणत नाकाने श्वास घेतला, पोट सैल सोडला. 16 हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडला आणि पोट आत गेलं, म्हणजे लंग्स पूर्ण रिकामे. ही 8-16 लय बसली की तो एक अमृत प्राणायाम झाला. आता त्या लयीमध्ये तुमचा हाताचा अंगठा पण आलेला पाहिजे. नाहीतर काय होतं की हरिओम म्हणतोय 3 हरिओम मध्ये हात 2 वेळेस फिरतो, 3रा हरिओम म्हणून झाल्यावरती 4था तिथपर्यंत 5-6 हरिओम म्हणून असं नाही, कारण त्याला सवय नसते. ती सवय करायची आणि जागरूकता, काळाचं मोजणं, सूर्याची जागरूकता. सूर्य जसं जागा झाला की आपल्याला झोपू देत नाही, तसं तुम्ही जागा व्हायचं पूर्ण. तसं जाग होऊन ते मोजणं पण बरोबर ठेवलं पाहिजे. तुमच्या एकाग्रतेमध्ये जो जागेपणा पाहिजे, जागृत आणि स्वप्न असं त्याचे डेफिनेशन आहे. की जागृत म्हणजे कशाबद्दल जागृत. मला पाणी प्यायचंय, भांड्यामध्ये पाणी आहे सांगत, जे भांड्यामध्ये पाणी आहे पण लक्ष मला त्या भांड्याकडे जात नाही. मी शोधतोय कुठल्याही पाणी, जे मला शोधायचंय त्याच्याबद्दल मी जागा नाही झोपला. या दिशा सर्व भूताना तस्याम जागृत संयमी. हे सगळे जण ज्याचा विचार करतात ना त्याचा विचारच योग्याच्या डोक्यात येत नाही, आणि योगी ज्याच्याबद्दल जागा आहे त्याचा विचार इतरांच्या डोक्यात येत नाही. यस्याम जागृती भूतानी सा एशा असत होऊ नये. म्हणजे जे आपल्याला काळजी वाटत असतात त्याने ते काळजीच वाटत तिथे हसतात की काय एवढी काळजी काय वाटत नाही, पण आपल्याला किती वाटत का. तर ते ती लय पकडायची त्याची, ती बसवायची त्याचा, कळलं. आणि ती अंगठ्याची पण लय आहे. आणि बरोबर तो एक प्राणायाम 16ला अंगठा इथे पाहिजे. मी 3 प्राणायाम करतो, मागे केले होते तसे पुन्हा करतो मी, तुम्ही बघा आणि तुम्ही माझ्या बरोबर ते अंगठा हलपा.
म्हणजे तुम्ही ती पेरा तशीच मोजा 1 2 3 4 आणि कळंबीच्या बेस पासून सुरुवात करायची 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कळलं का? मी करतो ते बघा. या Yes. तो Get up. हेच तीन प्राणायाम केले. या बोट हाताचे बोट तेव्हा मोजले, या हातांचे बोट लय मोजले. कळलं का? आता तुम्ही करा प्राणायाम. तुम्ही असं करा, मी अरे मरे मरे 8 वेळा म्हणतो, तुम्हाला सांगतो विश्वास घ्या. 8 वेळा मी अरे म्हणतो, मग आता सुना म्हटलं की 16 वेळा अरे मी म्हणेपर्यंत श्वास सोडत राहायचं, पोट आत नेत राहायचं. कळलं? आणि नंतर मग मी म्हणायचं थांबले, तुम्ही आपलं आपलं कर. आणि संकल्प म्हणायचा आहे, मी आता प्राणायाम करीत आहे की आत जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर विश्वातली प्राणशक्ती माझ्या शरीरात प्रवेश करून सर्व नाड्या साठवून राहील. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीर आणि मनातील अस्वच्छता, अनारोग्य आणि विचार बाहेर निघून जाऊन नष्ट होतील. हरि ओम तत्सत. म्हणजे असंच होणार आहे. हरि ओम तत्सत सारखा असा की आता जी उपासना मी केली ती तशीच प्रत्यक्षात करणार आहे. आता मी जे म्हटलं आहे त्याला ईश्वराची तत्सत, म्हणजे मी या बोललो भौतिक काय ते कुठं नाही आहे. ईश्वराची त्याला सँक्शन आहे, मंजुरी आहे, सँक्शन म्हणून हरि ओम तत्सत असं म्हणायचं. जर उपासनेच्या शेवटी जर तुम्ही ओम तत्सत म्हणता तर त्याच्यासाठी म्हणायचं असतं. आता करा तुम्ही 8 वेळा हरि ओम म्हणेन तोपर्यंत श्वास घेतला. आता श्वास 2-3 वेळा दीर्घ श्वसन करा आणि पूर्ण श्वास सोडून पूर्ण श्वास सोडा आणि थांबा. मी एकदा श्वास घ्यायला सांगेन, घ्या श्वास. हरि ओम 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 सोडा. हरि ओम 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 हरि ओम. घ्या श्वास. हरि ओम 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 सोडा. हरि ओम 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 हरि ओम. तुम्ही करत आहात 8 वेळा हरि ओम मोजत 8 श्वास घ्यायचा. आणि पोट सैल सोडायचा. श्वास घेताना 16 वेळा हरि ओम म्हणा. श्वास तोंडाने सोडायचा आणि पोट सैल सोडायचं. पोट आत न्यायचं म्हणजे लंग्स पूर्ण रिकामी होते. श्वास घेताना पोट सैल सोडायचं. श्वास सोडताना पोट आत न्यायचं. श्वास नाकाने घ्यायचा.
तोंडाने सोडायचा. हरिओमची लय श्वासाबरोबर बसवायची. 8 वेळा हरिओम म्हणत श्वास घेऊन पूर्ण जायची. 16 वेळा हरिओम म्हणत श्वास सोडून पूर्ण झाला पाहिजे. Your time. Well, प्राणायामाची लय उजव्या हाताच्या बोटाच्या पेरांवर मोजायची आणि डाव्या हाताच्या पेरांच्यावर प्राणायामाची संख्या मोजायची. या प्राणायामानंतर आपण थांबलो आहोत. yeah. सावकाश डोळे उघडा. 10च्या वर कोणाचं झालं का प्राणायाम? हातवर नका. 5च्या वर झाले चालेल. काय मी मागे सांगितल्याप्रमाणे काही कॉम्पिटिशन नसते. फास्ट करायचं बक्षीस वगैरे काय नाही. तुमची लय बसवायची आहे आणि जसजसं तुम्हाला ते घ्यायला लागेल तस नॅचरल लय बसेल. कारण तुमची लय महत्वाची. तुमच्या लयमध्ये जी कामं होतात ती उत्तम होतात. तुमच्यावरती प्रेशर आलं की पहिल्यांदा लय बिघडते आणि घाई होते. लवकर नका संपूर्ण टाकून काय वाजत संपलेला वाद कटकट उगी सांगितलं होतं करायला. हे सगळं निगेटिव्ह थॉट प्रोसेसेस चालवतात. लय टिकवायची, लय ओळखायची आणि तीच ठेवायची. गाणं म्हणता मला आठवतं गोव्याचा मुलगा होता आमच्या ग्रुप पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग. काय छान गायचा पण त्याला लय साधतच यायचं नाही. गाणं म्हणून सांगा करतो तो खूप फास्ट झालेला असेल. आपोआप त्याला जिव्हाळा जो तबला त्याला ते समजायचं. कारण तबला ते आपल्या लयाचं वाद्य तो अरे तू सभेवर यायच्या मी यायचा आणि तू एवढा तिकडं पुढे निघून गेलेला असतो. जसं किंवा कार्यक्रम खराब तेव्हा खूप अवघड दिलेलं आहे बसला. ती बसवायची असते. नंतर मला जाणवलं की विषय त्याच काय होते. ती घाई झाली की सगळीच गडबड होऊन जाते. कारण तुझं सिक्वेन्स असतो हे निरीक्षण, आकलन, अनुमान, त्याच्यानंतर प्रतिसादाची निवड आणि प्रत्यक्ष प्रतिसाद हा सिक्वेन्स असतो. त्या सिक्वेन्स मध्ये काय होते किंवा मधला एखादा टप्पा सुटतो की अनुमान बांधलंच नाहीये की हा चेंडू किती ओढणार. तुम्ही शिक्षक मला माझ्या डोक्यावर आठवत ऍक्टिव्हिटी बरोबर नाही होते. टायमिंग चुकतात. लय साधली आणि सिक्वेन्स साधला तुमचा फोकस सायलंट झाला की टायमिंग येत. नाही तर आपण सचिन तेंडुलकर सारखी बॅट आपण सगळीकडे 1 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये फिरवू शकतो पण त्या बॅटेला चेंडू लागणार नाही. ते टायमिंग शिकायचं असतं. ते लेग मध्ये म्हणून लय फार महत्वाची ती लय बस कळलं असं ध्यान सांग. Wake up. हे 2 प्रकारचे ध्यान आहेत. पहिलं Yes. सूर्याचं ध्यान आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या विशुद्धी चक्रामधले जे निरनिराळ्या तत्वांचे बिंदू आहेत त्या बिंदूंच्यावर एकाग्र होऊन त्या तत्वाचं ध्यान करायचं. याने तुम्हाला भूत जय आणि इंद्रिय जय अशा सिद्धी येतात. सिद्धी येतील त्या येतील पण तुम्हाला हे सांगायला लागलं करणं की एकाग्रता जबरदस्त वाटते आणि तुमचं चॉईस ऑफ फोकस अतिशय उत्कृष्ट होत. चॉईस ऑफ फोकस ज्याला जमतो
त्याला प्रलोभनावर लक्ष काढून आलंबनावर टिकवणं जाऊ नाही तर प्रलोभन सोडून घेता आपल्याला ते मॅग्नेट सारखं असतं पॉवरफुल मॅग्नेट काही करताच येत तिकडे आपण पोचलेलो असतो की दारूचं गुट्टा त्याच्यावरनं जाताना आपोआप दारुड्यांचे पाव वाढतात तर काही करावंच लागत आणि असे झाल्यावर त्यांचं धनात आज मुलीच प्यायचे नाही असं ठरवलं होता आज श्रावण सोमवार होता काय होतच नाही प्रलोभन ताकद प्रलोभनाची जास्त असते आणि आपण पण ती वाढवत असतो कारण आपणही प्रलोभनाच्या शोधात असतो की आता पुन्हा केव्हा सापडेल प्रलोभनाच्या शोधात नाही जायचं आपण जे आलंबन ठरव दुसरीकडे नाही ते साधायला लागतं म्हणून हे ध्यान जे आहे अत्यंत महत्वाचं आणि पुढचं जे ध्यान मी म्हटलं ते आरोग्य आणि सगळी सम राहणं ज्याच्यासाठी ते ब्रह्माचं ध्यान खूप महत्वाचं. तर आता आपण एक ते ध्यान करू नंतर मग मी त्याची एजंट सांगू आणि ती जी गोष्ट आहे ती मध्ये गप्पा गोष्टी नसल्या ध्यानात जर होईल काय करायचं आपल्या डोकं जर कसं आहे हे जे ध्यान आहे ते अतिशय सोपं आहे. मी जे सांगतो ते तुम्ही व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा लागतो मला ते समजेल ध्यान काय आहे ते नंतर मी ते एक्सप्लेन करतो. कारण आता तुम्ही प्राणायाम केला प्राणायाम केल्यावर तुम्ही यू आर क्वालिफाईड टू एक्सरसाइज विच आर सो म्हणून प्राणायामाची परीक्षा चांगली पास झाली तुमची प्रिलिमिनरी आणि आता बेंचला तुम्हाला जायला हरकत नाही कळलं तर तुम्ही सगळेजण माझ्यासारखे काळात आठवत बसायचा सर डोळे खंडून घ्यायचे आणि डोळ्यासमोर उगवतं सूर्यबिंब आणायचं कधी पाण्याला आठवत असेल तर बघा सकाळी सकाळी उगवतो सूर्य आता संध्याकाळ असली तरी अशी कल्पना करायची काय जागा झालोय वेळा आणि सूर्याचं दर्शन घेतं उगवत्या सूर्याचं दर्शन मावळत्या सूर्याचं पण घेतलेलं चालतं पण आता आपण उगवत्या सूर्याचं घेतोय दर्शन अशी कल्पना घ्या. सूर्यबिंब ते उगवताना तुम्ही पाहत आहात आणि आता मी जे म्हणतो ते मनामध्ये ऍक्सेप्ट करा स्वीकार करून म्हणा. त्रिभुवनाला व्यापून असणाऱ्या सविता देवाचा तेजाचा आम्ही ध्यान करतो. ते तेज आमच्या बुद्धीला उत्तम प्रेरणा देऊ. हिरण्मय पात्राने सत्याचं मुख झाकलेलं आहे. हे विश्वकोशात प्रभो मी सत्य धर्माची उपासना करतो. माझ्या दर्शनासाठी ते सत्याचं मुख तो उघडव. तूच एक सर्व विश्वाचं पोषण करणारा आहेस. तूच सर्वांचं निरीक्षण करतोस. तूच सर्वांचं नियमन करतोस. तूच सर्वांना उत्तम प्रेरणा देतोस. तुझे उष्णारे रश्मी उलगडून एकवटून दाखव. मला तुझं दर्शन घेऊ दे. तुझं हे तेजोमय कल्याणचं रूप मी आता पाहत आहे. हा जो प्राणमय परात्पर पुरुष आहे तो मी आहे. सो आम हा जो पुरुष ज्याचं मी आता दर्शन घेतो आहे तो प्राणमय पुरुष
तो बुरातूर या तो प्राणशक्ती निर्माण करून माझ्याकडे पाठवत आहे. ती शक्ती म्हणजे मी आहे. सो आत जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात सो म्हणा, बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर Hopping around. सो तीन आता तो सोहमचा जप श्वासाबरोबरच करीत असताना हृदयाच्या जवळ अनाहत चक्र आहे, जिथे प्राणशक्ती आत खेचण्याचं स्फुरण पहिल्यांदा होतं. जीवनाचं स्फुरण जिथे होतं, ज्या चक्रांच्या आधिपत्याखाली हृदय आहे आणि फुफ्फुस श्वसन क्रिया करणारी यंत्रणा, हे दोन्ही आहेत. ते अनाहत चक्र तेव्हा आत येणाऱ्या प्राणशक्तीच्या आणि सोहम जपाच्या शक्तीने ते भारलं जात आहे, अशी कल्पना करा. त्या अनाहत चक्रावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहमचा जप करत राहा. तीन आता विशुद्धी चक्रामध्ये प्रत्येक मूल तत्वाचे जे बिंदू आहेत त्यावर आपण ध्यान करतो आहोत. नाकाचा शेंडा हा पृथ्वी तत्वाचं केंद्र आहे, त्याच्यावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहमचा जप करीत राहा. अशी कल्पना करा की नाकाचा शेंडा हे जे पृथ्वी तत्वाचं केंद्र आहे विशुद्धी चक्रातलं, ज्याचा एक मग कठीणपणा आहे, ज्यामुळे ते आधार बनू शकतं, आधार घेऊ शकतं. ज्याचा गुण गंध आहे, त्यामुळे ते आपल्याला सांगतं की इथे थांबू नकोस आणि इथे थांब. जिथे गंध चांगला असेल, सुवास असेल, तिथे आपल्याला थांबावंसं वाटतं. क्षमाशीलता हा आहे पृथ्वी तत्वाचा पुराणे, ज्याच्यावर लक्ष एकाग्र करून ते केंद्र आत येणाऱ्या श्वासात जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीने चैतन्याने भारलं जात आहे आणि सोहम मंत्राच्या जपाच्या शक्तीने ते भारलं जात आहे, अशी कल्पना. पुढचं केंद्र आहे जिव्हा अग्र, जिभेचा शेंडा. हे आप तत्वाचं केंद्र आहे, जलतत्वाचं केंद्र आहे. हे प्रवाही तत्व आहे आणि वरून खाली वाहण्याचा त्याचा गुण आहे. ते कटाहाच्या म्हणजे डोहाच्या शोधात जातात आणि ते वाहत जाताना दोन्ही किनाऱ्यावर समृद्धी पसरतात, शीतलता आणि शांती हाही त्याचा गुण आहे. हे जलतत्व म्हणजे ईश्वरी कृपा आहे. तुम्हाला जे करायचं असेल, जे ध्येय तुम्ही समोर ठेवत आहात, त्याची चव तुम्हाला इथेच कळते. नुसती अन्नाची चव नाही. जे चांगलं झालं, जे वाईट झालं, ते सगळं तुम्हाला या आप तत्वाच्या केंद्रात कळतं. ते केंद्र सोहम जपानी आणि प्राणशक्तीने भारलं जात आहे, अशी कल्पना. पुढचं केंद्र आहे तालू मध्य. तोंडाचा आतल्या भागाचा वरचा भाग जो आहे आतमधला, त्याचा मध्यभाग, तिथे हे तेज तत्वाचं केंद्र आहे. त्याची सूर्य ही देवता आहे.
अग्नी ही पण त्याची देवता आहे. ज्योती ही त्याची देवता आहे. ज्योतीचा असा खालून वर जाण्याकडे ओढा असतो, तसा ते तुमचं तप सूचित करणार हे केंद्र आहे. खालून वर जायचं, सतत विकास करत राहायचं, प्रकाश निर्माण करत राहायचं, द्यायचे दुसऱ्यांना, सत्याचं दर्शन घ्यायचं, सत्य प्रकाशात आणायचं. या सगळ्या प्रेरणा या केंद्रातून मिळतात. बुद्धी तीक्ष्ण होते, वाणी तीक्ष्ण होते, सगळं आकलन, निरीक्षण, तुमचे प्रतिसाद उत्तम व्हायला हे केंद्र. सोहम जगाच्या आणि श्वासाबरोबर आत येणाऱ्या प्राणशक्तीच्या साह्याने आपलं जात आहे. शिकवताना तेव्हा पुढचं केंद्र आहे जिव्हा मध्य. हे वायू तत्वाचे केंद्र आहे. हे प्राणतत्व आकर्षित करतात आणि सगळे हालचाल नियंत्रित करतात. ते हे केंद्र. तुम्हाला स्फूर्ती, उत्साह वाटत जातो. प्राणशक्तीचा संचार तुमच्या संबंध शरीरात होतो, तो या केंद्रामुळे होतो. ते वायू तत्वाचं केंद्र आहे. प्राणशक्तीने आणि सोहम जपाच्या शक्तीने भारलं जात. पुढचं केंद्र आहे जिव्हा मूळ. कशामध्ये जिथून जीभ सुरू होते, आपण गव्हर्नर गिरताना जिथे हालचाल होते त्याच्या बरोबर मध्यभागी हे केंद्र आहे जिव्हा मूळ. ते आकाश तत्वाचं केंद्र आहे. त्याचा मूळ शब्द आहे. देवता सरस्वती आहे. शब्दांच्या साहाय्याने येणारा सगळं ज्ञान तुम्हाला आत्मसात करता येतं. ते परत हवं तेव्हा हवं तसं मांडता येतं, त्याचा वापर करता येतो. सगळं ज्ञान, सगळं कौशल्य या केंद्रातून नियंत्रित होतं. अवकाश दातृत्व हा आकाशाचा फार मोठा गुण आहे. कशामध्ये ते लिप्त होत नाही हा एक फार मोठा गुण आहे. त्याच्यावर डाग पडत नाही, त्याच्यावर ओळखणा होत नाही, आला निरंतर असं हे आकाश तत्व आहे. त्यातले सगळे गुण तुमच्यामध्ये उपलब्ध आहेत. आकाश तत्वाचं हे जिव्हा मूल केंद्र प्राणशक्तीने आणि सोहम जपाच्या शक्तीने भारलं जात आहे अशी कल्पना. आता हे पाचही मूलतत्वांची जी केंद्र आहेत ती भारली गेल्यावर जे प्राणशक्ती निर्माण झालेली आहे ती घेऊन तुम्ही परत अनाहत चक्रामध्ये येत आहात आणि तिथे त्या साऱ्या शक्ती परत स्थापन करत आहात अशी कल्पना करा. अनाहत चक्रावर लक्ष एकत्रित करून श्वासाबरोबर सोहम मंत्राचा जप करत राहा. अतिशय उत्साहवर्धक असं हे ज्ञान ते नियमित करण्याने तुमचा प्रचंड प्रमाणात फायदा होतो. लक्ष श्वासावर राहून परत दीर्घ श्वसन करा. श्वास घेताना पोट सैल सोडा आणि श्वास सोडताना पोटाला चपटीला. असं 2-3 वेळा केल्यावर सावकाश डोळे उघडून शरीराला हलकासा ताण
Oh. जमतंय ना? म्हणजे तिथे तिथे लक्ष राहून परत श्वासाबरोबर स्वतःचा त्याग होऊ शकतोय. ऍडव्हान्स आहे थोडासा, त्याला तुम्हाला मेहनत करावी लागेल, अभ्यास म्हणतात त्याला. तो अभ्यास जर रोज तुम्ही केला तुम्हाला खूप फायदा होईल. हे सकाळी केलेलं आहे, संध्याकाळी केलेलं आहे. कळलं? Yes, sir. आणि दिवसात एकदा किंवा, कारण हा याच्यामध्ये न्यास आहे. न्यासाने तुमची एकाग्र होण्याची आणि आदतपद निवडण्याची शक्ती वाढते. कशावर एकाग्र व्हायचंय? प्रलोभनापासून दूर राहण्याची शक्ती वाढते आणि सगळे पंचमहाभूत तुम्हाला अनुकूल होतात. ज्यांच्यातनच तुमची इंद्रिय घडलेली आहेत, तुमची इंद्रिय सुद्धा तुमच्या ताब्यात येतात. ज्या वेळेला जे डोळ्यासमोर यायला पाहिजे तेच येतात, दुसरं येत नाही. त्यामुळे त्या सिद्धी यायला लागतात. म्हणून हे फार महत्वाचं ध्यान. तर तुम्ही अभ्यास रोज करा, तो नीट होतोय की नाही एवढा लक्ष द्यायला शिका. इतर सगळे प्रलोभन आहेत, अभ्यास चांगला करणं हे आरंभाला आहे. त्या विषयाचं कुतूहल जागा करून तो ग्रास करायचा विषय आहे. हे तुम्हाला यायला लागलं की तुम्ही कुठल्याही शास्त्रज्ञाच्या तोडीचे विद्वान होऊ शकता. जो म्हणून विषय तुम्ही निवडाल, ज्याच्या तुमच्या आयुष्यात कधी संबंध आलेला नाही, ज्याचाही तुम्ही अभ्यास उत्तम करू शकता आणि यू विल बी इन द टॉप. त्याच्यात प्रश्न शंका बाळगायचं कारणच नाही. परीक्षेचा जो दसका असतो ना तोच नाही जाऊ. किंवा एकदा येते परीक्षा, किंवा एकदा मॅच मला खेळायला मिळते असं ज्या वेळेला वाटतं ना, ते वीर्य आहे, तो पराक्रम आहे, तो उत्साह आहे. एकाग्रता जी वर्ष दर्जाची ज्यांना सहज साधते ते तेंडुलकर सारखे लोक आहेत. आपल्याला त्यांच्या मागच्या जन्माची कमाई असेल आपल्याला माहित नाही, पण तितकीच कमाई तुम्ही या सगळ्या गोष्टींनी करू शकता. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञापूर्वक की श्रद्धा वाढती राहिली पाहिजे की यस आय कॅन डू दिस, यस आय नो दिस. गणित ना मला येतं, सायन्स ना काहीच अवघड नाही, जॉग्रफी काय माझ्या डाव्या हाताचा मुळा काढून बघतो लगेच जॉब. काही तुम्हाला अवघड जाणार नाही. खरंच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अनुभव घ्या. म्हणजे कुठले विषय मला कधीच ते माहीत सुद्धा, नावं सुद्धा माहीत नव्हते, असाचा अभ्यास करून मांडावं लागला. म्हणजे तिथे प्रेझेंटेशन अँड इट वॉज प्लेस बाय एक्सपर्ट्स, म्हणजे ज्याला ते खरे एक्सपर्ट्स आहेत. म्हणजे मी जर बसून वाचून त्यांच्या समोर लहान मुलं जसे गाणं म्हणून दाखवतात, मोठा गाणं म्हटलं की नाचलंय मला, तसं मी ते म्हटलेलं. बट दॅट वॉज अप्रिशिएटेड. आणि एकही चूक न करता मला करता आलं. त्याचं कारण हे सगळं, जेव्हा मी हे सगळं रेग्युलर केलंय ना, तेव्हा कशातच फेल झालंय, टॉप मध्येच होतो. जेव्हा रेग्युलर केलं नाही, जेव्हा एकाग्रतेचा प्रयत्न केला नाही, त्यावेळेला मी नापास सुद्धा झालो आहे. खरं गाणं ते करत राहणार, हा धागा सोडायचा नाही. दिस इज युअर्स. आणखी एक ध्यान, ते उपासना मी सरळ सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला ती गोष्ट सांग. हे कळलं का तुम्हाला? हे सोपं आहे ना. ते आपण रेकॉर्ड करून तुम्हाला ते देतो, कारण ते जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर देऊ. आणि ते तुम्ही वाचा, तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या आणि रोज ते एकदा वाचायला लागा. मग ते पाठ झालं की मग तसं कळलं मग तुमचा फायदा होईल. याच्या छांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकाम जापानाचं प्रकरण. सत्यकाम जापान हा एका वेशीचा मुलगा, जबाला नावाची इच्छा, आणि हा मोठा तिच्याकडे वाढत होता. तर त्याला अशी आत्म ओढ निर्माण झाली की आपण ब्रह्मविद्या शिकावी.
तर तो आईकडे गेला आणि त्याने आईला विचारलं की आई, माझा गोत्र कोणता आहे, म्हणजे मी कोणत्या गोत्राचा आहे ते तू मला सांग, म्हणजे मी उत्तम गुरुकडे जाऊन ब्रह्मज्ञान मिळवेल. तर त्या आईने त्याला सांगितलं की मला माहित नाही तुझं गोत्र, तुला तू कुणापासून झालास तेच मला माहित नाही. मी तरुण वयामध्ये फार अटकती सेविका होती, त्या पुणे तरी त्याच्याबरोबर जायचे, तर त्या कुणापासून तू झालास मला माहित नाही. तर माझं नाव जवाला, तुझं नाव सत्यकाम, तर तू सत्यकाम जाबाल असं नाव सांग. हे वडिलांचा मला पत्ता नाही, बापाचं नाव माहित नाही, आईचं नाव नाही पता, एवढंच मला मागचं माहित. आणि हरिद्रुमक गौतम म्हणजे त्यावेळेचे फार मुख्य ऋषी डी.वाय. पाटील जे गुरुकुलाचे ते मुख्य, त्यांच्याकडे तो गेला आणि त्याला म्हणाला की भगवान, मी आपल्याकडे विद्या शिकायला आलोय, माझा शिष्यत्व स्वीकार करा. त्याने त्या पद्धतीने विचारलं की ते फॉर्म भरा, तर तुमचा गोत्र कोणतं तुझं. तो म्हणाला मला माहित नाही. मी आईला विचारलं, आई म्हणाली की वैश्य होते लागती, तर कोणापासून तू झाला असं मला माहित नाही. तिचं नाव जबाला, माझं नाव सत्यकाम, तुम्ही सत्यकाम जबाला आहे. त्या ऋषीला नाव वाटलं की असं सांगितलं तर मी हाकलून देईल, पण माहित असताना तो सांगतोय. तो म्हणाला, तुझा ब्रह्मज्ञानावर सगळ्यात जास्त अधिकार आहे, कारण तू सत्यापासून दूर गेलेला नाहीस. त्याचं नाव सत्यकाम, म्हणजे वन हू डिझायर्स ट्रूथ, सत्यकाम. आणि हा जो सावटपणा आपल्याकडे चातुर्वर्ण्याचा वगैरे जो आला ना, तू वेळेपणा आहे, अक्षरशः वेळेपणा आहे. भगवद्गीतेमध्ये त्याला सांगितलं आहे की चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. म्हणजे जो भगवंत सांगतो आहे की मी तू म्हणजे देहा नाहीस, आतमध्ये वेगळं तत्व आहे, ते तत्व जे ऍक्सेप्ट करेल तो वर्ण तुझा होतो. तू जर ज्ञानाचा प्रकाश डोक्यामध्ये पडून घेतला नाही, अज्ञानी राहिलास, तर तू शूद्र होतोस. तूच जर स्वार्थ योग संपत्तीचा लोक घ्यायला असतं, तू वैश्य होतोस. आणि तूच क्षत्रिय झालास, दुसऱ्यांच्या भल्याची चिंता केलीस, दुसऱ्यांचा न्याय व्हावा अशी चिंता केलीस, समृद्धी वाटली जावी आणि राज्य करावं असं तुला वाटत, तू क्षत्रिय होतोस. आणि ज्या वेळेला ब्रह्मज्ञानाच्या मागे तुला जायचं त्यावेळेला तू ब्राह्मण होतोस. हे कोणीतरी मध्ये मेघ मारले आणि सांगितलं की सहजा ज्ञानाचा अधिकार ब्राह्मणाचा. ब्राह्मणांचं नाही, जी उपनिषद लिहिली गेली आहेत ना, त्याच्यामध्ये परित्यक्त स्त्रियांची मुलं, परित्यक्त म्हणजे ज्या वेळेच्या समाजातच किंमत नव्हती अशा स्त्रियांची मुलं, हे सत्यकाम, ऐतरेय, मैदास, हे आपले उद्गाते ऋषी आहेत. त्याने आपलं तत्वज्ञान निर्माण केलंय आणि ते आपल्याला सांगितलंय गीतेत. नको, तो क्षत्रिय होता, तो कृष्ण, आणि तो दुसऱ्या क्षत्रियाला सांगतोय. महाभारताचं जे ज्ञान आहे ना, ते क्षत्रियन कुठे ब्राह्मण होते. ते ज्या वेळेला ते ज्ञान सांगत होते त्यावेळेला ते ब्राह्मण होते. ज्या वेळेला ते ज्ञान शिकत होते उपासना त्यावेळेला ते ब्राह्मण होते. ज्या वेळेला शूद्रपणा करत होते त्यावेळेला तेच लोक शूद्र होते. हा सावटपणा आहे, ही सांगायचं की अस्पृश्य आहे. तू कोण ठरवलं तुला अस्पृश्य? अस्पृश्य तू नाही ठरवू शकत तसा, पण ते त्यांनी ठरवलं की याला नाही गेल्याचं. स्त्रियांना खाली दाखवायचं की त्या लायकीचं नाही. कोण ठरवणार? स्त्रियांची जेवढी लायकी आहे तेवढी दुसरं कोणाचे आहे? गार्गे, बेत्री, वाचतृमी, या सगळ्या उपनिषदांच्या उद्गत्या म्हणजे त्या दृष्ट्या ऋषीच्या. आणि हे सगळे परंपरांमध्ये आपण खंडित केली आणि चावटपणा एक्सप्लॉयटेशन सुरू केला.
त्याच्यामध्ये ठरवलं तू जन्माला असणार की तू अमूत. जसं एकलव्याला निशाण म्हणून त्याने आपण दिलं, तुला नाही शिकवणार. नाही शिकवलं तरी अर्जुनापेक्षा त्याचं ज्ञान वाचत ठरलं. द्रोण कोणाचं शिकवणार? ज्याला म्हणून ज्ञान मिळवायचंय, ज्ञान त्याच्याकडे ओढीने येतं. द्रोण मध्ये कशाला मिळायचंय? त्याला त्याने पुतळा करून ठेवलं, तुमच्याकडनं शिकलोय, मी चांगला होता विचार. पण द्रोणाने विष्णू रे अंगठा कापून घेतला. इज दॅट करेक्ट? इट इज नॉट करेक्ट इट ऑल. पण तसं दुसरं मांडणार असं नाही की जी पद्धती होती. आणि त्यांना सगळ्यात ज्ञानी जे सगळ्यात उत्तम धनुर्विद्या, सगळ्यात गुरु, ज्याने दुर्योधनाची अन्यायाची अत्याचाराची बाजू घेतली, त्यांना ध्यान प्रायश्चित्ताच्या दुसरा प्रायश्चित्त नाही. त्यांना ठारच मारायचं. भीष्म सगळ्यात नाही मध्ये, द्रोण सुद्धा तिथं कोण सुद्धा त्याचा अर्जुनाचा महत्वाचा प्रश्नच आहे की मी यांच्याशी खऱ्या पाण्याला येऊन आणि ज्यांना मी शौर्य दाखवायचं सांगायचं, त्याचं उत्तर हेच होतं की जे जुगारात तुझं राज्य हिसकून घ्यायला मागतंय ते तुझे त्यांची बाजू घेणं आहे तुझं गुरु, त्यांची बाजू घेणं तुझे आजोबा, तुमचं त्यांची परंपरा तू सांगणार. ज्या मित्रांना नरकात जावं लागेल म्हणून तुला काळजी वाटते ना, तो नरकच इथे येईल ना. राजा जर अत्याचारी अन्यायी असला तर त्याला टिकू न देणं एक क्षत्रियाचं काम आहे. आगात त्याला ठारच मारला पाहिजे, सगळ्यांना ठार मारायचं, मला सोडायचं. हे तत्वज्ञान की न्यायाच्या बाजूने उभं राहायचं, लढायचं. आपण गेलो तरी चालेल. हातोबाप राक्षसीश्वर मेला असतं तर दोघात जायचे, मरायला करायचं नाही. जितवा मोक्षसे जिंकला असतं, तुझा अधिकार आहे, पराक्रमाने जिंकलेला राज्य तुझं आहे. जुगारात जिंकलेलं आहे मान्यच नाही. पण ते सुखाचं गोंधळ करून टाकलं आपण आणि सांगा की हा आमचा, कारण हा इकडे जन्माला आला आणि हा असं कसं असेल. नाही, हे तर ईश्वराला मान्य नाही, कुणालाच मान्य नाहीये, आम्हाला पण मान्य नाही. पण हे असं म्हणायचं, ते आपण ऍक्सेप्ट करायचं की हा माणूस वाईट, आपण ठरवून टाकलं. हा माणूस चांगला, आपण ठरवून टाकलं, नाही करायचं. ज्या मूलभूत गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना, त्याच्या उपासनाचे मंत्र सत्यकाम जावालांनी सांगितलेले आहेत. तर सत्यकाम जावालाची आयवेशा होती म्हणून ते ज्ञान आपण टाकून नाही. जे ज्ञान ईश्वराच्या योग्यतेच तुम्हाला बनवू शकतं, ते ज्ञान तुम्हाला ते सत्यकाम जावालांनी शोधून काढायला उठून त्या काढलेलं आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुमचं मला लिजंड मी का सांगतोय की तो, आणि ते गौतम ऋषी त्याला सांगितलं की ते 400 गायी रुपयाला अशा त्याला काढून दिले की या गायी घेऊन जा, त्यांच्या मागे राहतात. तर सत्यकामाने सांगितले मी या गायीची सेवा करून त्या 1000 झाल्यावर मी त्यांना घेऊन येईल, तोपर्यंत मी तप करेन. तुम्ही सांगितलं की रानातच राहील, मी इकडे येणार नाही. आणि त्या गायांची त्यांनी खरोखर सेवा खूप केली. मग काही वर्ष लोटल्यावर वृषभाने म्हणजे बैलाने त्याला हात मारली की सत्यकाम, आता आम्ही 1000 झालो, आम्ही सहस्र झालो, आम्हाला परत आश्रमात घेऊन जा. तर तो म्हणाला ठीक आहे बाबा, मी घेऊन जातो. तर तो म्हणाला तू आमची इतकी चांगली सेवा केली आहेस, तुला मी ब्रह्माचा एक वाद सांग. ब्रह्मज्ञान जे तुला हवंय ना, त्याचा पहिला टप्पा, पहिली पायरी, प्रायमरी स्कूलची मी तुला सांगतो. सांगा बाबा. तर त्या वृषभाने सांगितलं त्याला की पूर्व दिशा करा, पश्चिम दिशा करा, दक्षिण दिशा करा, उत्तर दिशा करा. या 4 कला मिळवून ब्रह्माचा प्रकाशवान नावाचा पाकळ, आणि जो त्याची प्रकाशवान अशी उपासना करतो
तो यारोग्य प्रकाशवान होतो आणि प्रकाश लोक ज्येष्ठ. काय सांगायचा हा अर्थ आहे की प्रकाश ही आपली मूलभूत गरज आहे. प्रकाश नसला तर आपण नाही जगूच नाही शकणार. अंधारात नाही आयुष्य समजणारच नाही. ज्ञानाला अंधार चालतच नाही. अंधारात मी काहीच करणार. प्रकाश पडला उजेड आला तर ज्ञान, याचं ज्ञान नाही करत. आणि दिशा ज्या देवता आहेत ना त्या आपण प्रत्येक बरोबर घेऊन येतच असतो. कारण माझ्या पूर्वेला तुम्ही बसलेले असाल तर तुमच्या पश्चिमेला मी बसलोय. हा इकडे हा एक जण बसल्या त्याच्या दक्षिणेला एक आहे दोस्त, उत्तरेला आपण काय याचा उत्तरेला तो आहे. प्रत्येक जण त्या दिशा डिफाईन करत असतो जिथे आहे. या तिथेच गरज आहे ना प्रकाशाची. तुम्ही जिथे आहात तिथून दिशा सुरू होतात. तिथून पूर्व दिशा कुठली, तिथून दक्षिण कुठले, तिथून उत्तर कुठले, तिथून पश्चिम वेच. म्हणजे प्रकाश झाल्याशिवाय काढणारच नाही. प्रकाश पाहिजे. तर त्या ह्या दिशांच्या मध्ये पसरणारा जो प्रकाश आहे तो तुमचा आहे. कारण तुमच्यासाठी आहे. जिथपर्यंत तुमची नजर पोचते तिथपर्यंत तुमची मालकी आहे. तुम्ही 2 पावलं पुढे सरकला की आणखी 2 पावलं जमीन तुमची झाली. 1000 पावलं चालून गेला, 1000 पावलं जिथे जात जे तुमच्या नजरेमध्ये बघतात तुमचं आहे प्रकाश. त्याची प्रकाशवान अशी उपासना करायची. म्हणजे तुम्ही या प्रकाशवान होता. तुमची जी रोल मॉडेल्स असतात ना त्या रोल मॉडेल्स कशा करता चरित्र वाचायचं, कशा करता ते टिळकांचं चरित्र का वाचायचं, गांधींचं चरित्र का वाचायचं, सावरकरांचं चरित्र का वाचायचं. त्याने केवढा त्याग केला, त्याने किती ऍडव्हर्सिटीज फेस केल्या म्हणून ते थोर झाले. त्यांचे थोर तुमच्यामध्ये कशी करणार. तुम्ही त्यांचे गुण आपल्यामध्ये आणले पाहिजेत तर ते रोल मॉडेल खरं. नाही तर मग टिळकांचं चरित्र वाचून केलं मग दुसरा घेतला तर कादंबरी वाचायला घेतली असं झालं. तुम्ही ते गुण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे. ब्रह्म ज्याचे तुम्ही वारसदार आहात ते प्रकाशवान आहे. तर तुम्ही त्याची प्रकाशवानाची उपासना केली की तुम्हाला कुठेही प्रकाशाची कमतरता पडणार नाही. इथे आणि तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश असतो. अंधार कोठडीची शिक्षा तुम्हाला होणार नाही. तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश तुम्हाला मिळेल. मग त्याने सांगितलं आणि तुम्ही प्रकाशवान व्हाल या लोकी आणि प्रकाशवान लोक जिंका. याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये ती प्रकाशवान लोक निर्माण करण्याची शक्ती होईल. तुम्ही गेला तिथे प्रकाश निर्माण होईल. बुद्धाने प्रवास केला तो एनलाइटमेंट बरोबर घेऊन गेला. तो ज्याने त्याचं प्रवचन ऐकला ते सगळे प्रकाशवान झाले. ख्रिस्ताचं प्रवचन ज्याने ऐकलं ते सगळे प्रकाशवान झाले. कसं त्यांच्या जवळचे ज्ञान आलं ना ते सगळं ते देऊ शकले. म्हणजे त्याने तो प्रकाशवान लोक जिंकलेला होता. ते प्रकाशवान तर होतेच, या लोकी प्रकाशवान झालेच. जी शक्ती तुमच्यामध्ये येऊ शकते म्हणून ही उपासना करायची. मग त्याने सांगितलं की आता पुढचं पाठ तुला अग्नी सांगेल. तर मग तो संध्याकाळ होईपर्यंत गायना पुढे नेला आणि संध्याकाळ झाल्यावर जिथे संध्याकाळ झाली तिथे अग्नी पेटवून अग्नीमध्ये संविधान ठेवून अग्नीच्या पश्चिमेला पूर्वभिमुख बसला. संविधान ही संकल्पना फार महत्वाची आहे आपल्याकडे की आपल्या आयुष्याचा एक एक भाग त्या तपाने जाळून टाकायचा असतो. जे नको आहे, जे प्रलोभनाकडे ओढणारा भाग आहे तो जाळल्याशिवाय आपण शुद्ध होत नाही, आपण पवित्र होत नाही, आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण प्रगती नाही करू शकत. आपण जर आळशी राहिलो, आपण जर संतप्त क्रोधी राहिलो, आपण जर अतृप्त राहिलो, आपण आळशी राहिलो
तिथे काहीच जपणार नाही. तर ह्या सगळ्या संविधान त्याच जाळून टाकायच्या अग्नीत. तर मग तो अग्नी प्रसन्न होतो. त्या अग्नीने याला आग मारली सत्यकामाला. आज त्याने सांगितलं भगवान सांगा. तो म्हणाल तुला ब्रह्माचा एक बात सांग. पृथ्वी कला, अंतरिक्ष कला, स्वर्ग कला आणि समुद्र कला या चारी कला मिळून ब्रह्माचा अनंतवान नावाचा पाठ होतो. त्याची जो अनंतवान अशी उपासना करेल तो या लोकी अनंतवान होतो आणि अनंतवान जिंकतो. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना की क्लास्ट्रोफोबिया हा त्या अनंततेच्या उलट असलेला रोग आहे. जो अनंतवान आहे त्याला क्लास्ट्रोफोबियाची भीती. अनंत म्हणजे अनएंडिंग. ही तुमच्या संधी सुद्धा अनएंडिंग असते. तुम्हाला कुणी पकडून लॉकअप मध्ये नाही टाकणार. लॉकअप मध्ये जाण्याची भीती का वाटते की ते कोंडून टाकणार तुम्हाला. तुमचं स्वातंत्र्य हिरावून नाही घेणार कोणी. तुमचा संचार तुमच्या विचारांचा तुमच्या आचारांचा मुक्त राहील. तुम्हाला जे करायचं आहे ते करता येईल. जिकडे जायचं असेल तिकडे जाईल. कुठेही तुम्हाला अडथळा होणार नाही, अडथळा ठेवणार नाही. अनंतवान शब्दाचा ही पृथ्वी तिच्याकडे अनंतता आहे. समुद्र त्याच्याकडे अनंतता आहे. म्हणजे आपल्याला टेकडीवर गेला म्हणजे जास्त पृथ्वी दिसते म्हणून टेकडीवर जाण्याची ओढ असते. समुद्राच्या काठावर गेलं म्हणजे तिथे तो रिसॉर्ट, सी रिसॉर्ट का ती अनंतता आपल्याला जाणवते की आपल्याला इथे कुठली अडकाठी नाही. जिथे नंतर पोचले सगळं मोकळं आहे. तिथे स्वच्छ मोकळा छान वाटत. तर ती अनंतता तुम्हाला मिळते आणि तुम्ही जाल तिथे कुठलीच अडकाठी तुम्हाला होणार नाही. तर जो त्या ब्रह्माच्या पदाची अनंतवान अशी उपासना करतो तो या लोकी अनंतवान म्हणतो आणि अनंतवान लोक जिंकतो. कळलं का? तुमचं ध्यानात येत आहे ना? तर मग त्यांनी सांगितलं की आता हंस तुला पुढचा पाठ सांगितलं. मी सांगितलं तर तो परत म्हणजे जसं लोककथांच्या मध्ये असतं ना किंवा कहाणीमध्ये जसंच ते वर्णन ते उपनिषदात आहे. किंवा त्याने गायीला पुढे नेलं, संध्याकाळ झाल्यावर परत अग्नी पेटवून पूर्व रंग पश्चिम त्याचा बसा संविधान केला. तर हंस आला आणि हंसाने त्याला सांगितलं की तुला ब्रह्माचा तिसरा पाठ सांग. सांगा बाबा. तर त्याने सांगितलं सूर्यकला, अग्निकला, विद्युत कला आणि ब्रह्मा कला या चारही कला मिळून ब्रह्माचा ज्योतिष्मान नावाचा पाव. ज्यावेळेला प्रकाश नसतो त्यावेळेला ज्योती अनुकूल पाहिजे. काड्यापेटी मेणबत्ती असली की आपण लगेच बनवून की लोड शेडिंग झालं तरी आमचं कसे आहे, निवार आहे, हद्दीला आहे, काहीतरी आहे, काळजी नाही. ज्योती अनुकूल असली की प्रकाश तुम्हाला हवा तिथे निर्माण करता येत. ह्या ज्योती आहे. ज्योतिष्मान पाद ब्रह्माचा या चारी कला मिळून होतो. जो त्याची ज्योतिष्मान अशी उपासना करतो तो यालोकी ज्योतिष्मान होतो आणि ज्योतिष्मान लोक जिंकतो. म्हणजे तुम्ही जा तिथे दिवे गेले तरी तुमच्याकडे त्याची व्यवस्था होईल. आपण तो प्रकाश घेऊन येईल तुमच्याकडे पुण्याला थोडी अंतरात नाही गाव. तर तो ज्योतिष्मान पाद आहे. विद्युत कला, विद्युत ही ज्योती आहे. तेव्हा माहित नव्हतं. तेव्हा माहित नव्हतं की बटन दाबलं की दिवे राहतील. पण ते तेव्हा लिहून ठेवलं की अवेलेबल आहे सोर्स ऑफ लाईट, ही ज्योती आहे. तर ते आपण तो करतोय विद्युत ही ज्योती आहे इतक्या आणि किती लहान आकार आहे. ते सगळ्या दिव्यांचा आकार एकत्र केला ते टेबलाच्या एका प्रसाद सगळे दिवे काढताना पण संबंध हात ते प्रकाशित करतात. अंतराचं कामच असं असतं.
जिथे प्रकाश येईल तिथे अंधार पडून जातो. घराला चान्सच नाही जिंकण्याचा. ज्याला ज्योतिर्मकुल असेल ना त्याच्यामध्ये अपरिमित धैर्य येतं आणि त्याला धैर्याला कमतरताच नाही. ज्योतीची उपासना, प्रकाशाची उपासना, सूर्याची उपासना याच्यासाठी करायची असते की ती आता येऊ द्या कोण येत आहे त्या. कारण सगळ्यात मोठा शत्रू जो असतो तोच कधी जिंकू नाही शकला, मृत्यूच नाही जिंकू शकला. कारण जीवन हा प्रकाश आहे आणि मृत्यू हा अंधार आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, मला अंधार नको, मला प्रकाशाकडे घेऊन जा. ते आपोआप वाटचाल प्रकाशाकडे. असं तो सत्य सत्याकडे नाही जायचं, मला सत्याकडे जायचं. मग मृत्यू मृत मग मृत्यूची पण कधी राहत नाही. कारण शिव स्वतःला आपल्याला अमर करतो, जशी कल्पना आहे. तर ते अतिशय छान ध्यान आहे. नंतर मग त्याने सांगितलं की आता बदलू, म्हणजे पाठ चावळा तुला पुढचं हे सांग, पुढचा पान कावळा सांग. तर मला पान कावळा चालेल. पुढे गेला. संध्याकाळला जेव्हा ते बसला, पाणकावळा आला आणि त्याने सांगितलं सत्यकाम तुला ब्रह्माचा चौथा बाज सांगा बरोबर. त्याने सांगितलं प्राण कला आहे, चक्षु कला आहे, श्रोत्र कला आहे आणि मन कला आहे. या चारी कला म्हणून ब्रह्माचा ऐतनवाद नावाचा पाप. ऐतन म्हणजे आहार, ऐतन म्हणजे घर, की ज्याच्यापासून रक्षण होतं, की इतर सगळ्या महाभूतांच्या पासून पृथ्वी आपलं रक्षण करते. आपण घर बनवतो, पृथ्वी तत्वाचं घर आहे. आकाश तत्व सीमित करतो, जे अनंत आहे ते आकाश तत्व आपण सीमित करतो. आपलं आकाश हर कोई चार तारा एक आसमान, की त्याला एक मोठभर आकाशावर माझं घर आकाश. आणि वारा तो त्याच्यात लिमिट होऊन येतो, जरोक्यातनं बाहेरचा वारा नाही सहन करू शकतात आणि बाहेरचा प्रकाश प्रभास येतो. आपल्याला उन्हात नाही राहावं. म्हणजे असं राहते, असं घर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहिजे. इथे तुम्हाला घर कधी कमी पडणार नाही. जिथे तुम्हाला राहायचं आहे तिथे घराची कमतरता भासणार नाही. मला पाहिजे तसा पावसाळा बंगला हवा असला तर बंगला, पॅलेस हवा असला तर पॅलेस, झोपडी चालत असली तर झोपडी, तंबू चालत असला तुम्हाला जे ऐकत पाहिजे ते मिळेल. तुम्ही या लोकी तुम्हाशी ऐकतमान अशी उपासना करा. त्याला कधीच काळजी नाही, त्याला आधाराची कधी काळजी नाही, कारण ते दुसऱ्याचा आधार बनतं. तुम्ही पण आधार बनू शकता. कारण हे प्राण कला, चक्षु कला, श्रोत्र कला आणि मन कला या चार कलांच्या आधाराने ब्रह्म तुमच्यामध्ये कळलं का? तुमच्या शरीराची सगळी व्यवस्था पायात येऊन राहत आहे. एवढा मोठा आधार आपल्याजवळ असताना आपण दुसरं बाहेर शोधायचं काय चालत नाही. शोधायचं ते ब्रह्म आणि तुम्ही त्याचा आधार आहात. कारण इथे राहायचं इथे राहा, म्हणून त्याने हा आधार निर्माण केलाय की हे सगळं मला पाहिजे तसं निर्माण केलं. आणि ते येऊन राहा आतमध्ये. तर ते तुम्ही ध्यानात घ्या की हे अतिशय उत्कृष्ट उपासना आहे. 16 कला, 4 पान आणि 16 कलाच्या ब्रह्माची उपासना हो तुम्ही करून बघा, खूप फायदा होतो. म्हणजे मनाचं आणि शरीराचं आरोग्य निराधार वाटतात ना, एकदम डिप्रेस्ड वाटत. की मला मी सांगतो, कॅन्सर पेशंटशी ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला मला जाणीव झाली की हे निराधार वाटणं म्हणजे काय असतं. की कोणच आधार नाही, असं नाहीये. आधार त्याचा आहे आणि तू दुसऱ्यांचा आधार बनू शकशील ही काळजी नको करूस. बघा त्याचा नियम काय नाही करू शकत.
तो एक अधिकारी आहे. तो अधिकारी आहे तर तुम्ही पण अधिकारी आहात. कशाला काय करतात त्याचं घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या सैन्याचे सेनापती आहात. तुम्ही तुमच्या घराचे मालक आहात. दुसऱ्याची काळजी करायची गरज नाही. आणि तसं ते होत प्रत्यक्षात ते मी पुन्हा पुन्हा अनुभवलेलं आहे की जे लोक आपल्या विरुद्ध असतात ते आपल्याला अनुकूल बनतात. एक कमिटी होती, त्या कमिटीवरती मी होतो आणि त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की असं असं केलं तर त्याचा खूप फायदा होईल. कुणाला पटलं नाही रे. बाकीचे 15 लोक होते, 16 कला ते होईल त्या कमिटीवर. कोणाला पटलं नाही. मी लॉबिंग केलं. मी पुढच्या पुढच्या मीटिंग मध्ये प्रपोजल बनवणार. तर मी आधीच जाऊन भेटलो की त्याला काय वाटतं विचार सर करून काय काहीतरी उपयोग स्टार्ट बसतो काय होणार नाही. सगळं करून मला पण आता मी कबूल केलं मी ते बसून ते प्रोजेक्ट बनवला. काय तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी उपासना करायची राहिली होती. वरळीला माझं ऑफिस होतं. वरळी सीफेस वरनं मी जाताना सूर्य दिसला. उगवत नव्हता, मावळत होता. तो एकदम दिसला मला. तेव्हा मला ध्यानात आलं की आज उपासना माझी राहिली आहे. तर मी तिच्या सूर्याचं दर्शन घेत ती उपासना केली पूर्ण. समुद्रासमोर होताच, पृथ्वीचा आरसे समोर सगळं ते मी ते पूर्ण उपासना केली. आणि पोचलो तिकडे मंत्रालयामध्ये आणि ती मीटिंग झाली. तुम्हाला सांगतो 2.5-3 तास ती मीटिंग चालली आणि ते युनानिमस डिसिजन झालं की हे करायचं. सुट्ट्याचे 15 लोक माझ्या विरुद्ध होते. मला आतापर्यंत त्या चमत्कार वाटत राहिला की ते सगळे माझ्या बाजूचे झाले. ज्या मला सगळ्यात जास्त विरोध करतील असं वाटलं त्यांनीच मला जास्त मदत केली. त्याने आणखी मुद्दे सुचवले की हा हे पण करता येईल, हे पण होईल, हे पण होईल. आणि अजून त्याचा फायदा होतो. अजून मी आयपीचा माणूस मला सांगता येत नाही की काय आहे ते. पण ज्या गोष्टीमध्ये विरोध नक्की होता त्या गोष्टीमध्ये विरोध झाला नाही. आणि माझी अशी श्रद्धा आहे की त्या दिवशीची ती उपासना म्हणजे ती उपयोगी पडलेली. पण करून बघा जस जसं तुम्ही ते करत जाता ना जस तशी तुमची श्रद्धा बळकट होत जाते. अभ्यास तुम्ही करता की जॉग्राफी तुम्ही शिकलंच नव्हता कधी पण आता विषय घेतला तर म्हणून अभ्यास सुरू केला. पण जसं जर तुम्ही अभ्यास करायला लागता ना तसं काय जॉग्राफीचा आत्मविश्वास तुमच्या श्रद्धा ते निर्माण व्हायला लागते की आता मला येतं. आधी ते पृथ्वीचा गोल पाहिला अशी काय पृथ्वी समजत नाही की ते खाली आहे माती माणसं खाली काय अशी पडत नाही. काय 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 वाटायला लागतं की उगीच काहीतरी सांगतात. पण ज्या वेळेला ती श्रद्धा बसते ना त्यावेळेला जळवायला असतं की काय आहे समजायला की का होत. सुनामी म्हणजे काय वालगड आहे कसं होतं ते खाली पृथ्वीच्या पोटात काय घडामोडी होतात सगळं 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 समजायला. आणि एकदा तुम्हाला पूर्ण मिळणं त्याच्या अंशाकडे जाता यायला लागला ना की मग तर काहीच आवड आला नाही. ते सगळं ज्ञान ऍप्लिकेट करायला लागलं. तुम्ही ते प्रत्यक्षात करून बघा अनुभव बघा. मला सांगा कळलं कंटाळा माझा तुम्ही जितकं न्यायात कराल ना तितका फायदा तुमचा जास्त होईल. तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त ते मला सांगू आपण पण शिकेल हे ध्यान आपण करूया. ठीक आहे. So, that is so but सरळ बसायचं पाठीसाठी हात ठेवायचा दीर्घ श्वसन करायचं आणि लक्ष डोक्यात मध्यभागी वर जे केंद्र आहे तिथे एकत्रित करायचं आणि त्या केंद्रातून सबंध शरीरभर आणि मनामध्ये पूर्ण विश्रांतीचे ताण तणाव थकवा काढून टाकण्याचे संदेश जात आहेत. अशी कल्पना करा.
तो थकवा आणि ताण निघून जात आहे, त्याने तुमचा उत्साह वाढतो आहे अशी कल्पना करा. लक्ष श्वासावर ठेवा. It's दीर्घ श्वसन करा. श्वास घेताना पोट सैल सोडा. श्वास सोडताना पोटात सपाटीला न्या. आता मी म्हणतो ती उपासना माझ्या बरोबर करा. तस तसं चित्रण डोळ्यासमोर होत आहे अशी कल्पना करा. ते चित्र उभं करायचा प्रयत्न करा किंवा मी म्हणतो त्या गोष्टीचा स्वीकार तरी करा आणि ते मनातल्या मनात म्हणा स्वतःची. ते ध्यान आपोआप व्हायला लागेल. ध्यान नेहमी शब्दांच्या साह्याने सुरू होतं आणि मग तिकडे ते अनुभवाकडे गेल्यावर ते शब्द गळून पडतात आणि मग ते ध्यान मारतात. पण तोपर्यंत शब्दांच्या साह्याने ते ध्यान करणं त्याला उपासना म्हणतात. आम्ही आता 4 पाद आणि 16 कला असलेल्या ब्रह्माची उपासना करीत आहोत. पहिल्या पादाच्या कला आहेत पूर्व दिशा कला, पश्चिम दिशा कला, दक्षिण दिशा कला आणि उत्तर दिशा कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा प्रकाशवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची प्रकाशवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोकी प्रकाशवान योग आणि प्रकाशवान लोक जिंकू. आम्हाला इथे किंवा कुठेही प्रकाशाची कधीच कमतरता पडणार नाही. त्या प्रकाशाने सत्य आमच्या समोर सतत प्रगट होत नाही. असत्यापासून सत्याकडे आम्ही जाऊ असं तो उपमा गवाय. कुठल्या पादाच्या कला आहेत? पृथ्वी कला, अंतरिक्ष कला, स्वर्ग कला, समुद्र कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा अनंतवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची अनंतवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोकी अनंतवान आणि अनंतवान लोक जिंकू. कुठल्या पादाच्या कला आहे? सूर्यकला, अग्निकला, विद्युत कला आणि चंद्रमा कला. या 4 कला मिळून ब्रह्माचा ज्योतिष्मान नावाचा पाद निघतो. त्या ज्योतिष्मान पदाची आम्ही ज्योतिष्मान अशी उपासना करतो. त्या उपासनेमुळे आम्ही या लोकी ज्योतिष्मान आणि ज्योतिष्मान लोक जिंकू. इथे आणि कुठेही आम्हाला ज्योतीची कमतरता भासणार नाही. अंधाराची भीती मुळेच शिल्लक राहणार नाही. आमच्यामध्ये धैर्य, धाडस, शौर्य, हे गुण, निर्भयता, हे सगळे गुण भरपूर प्रमाणात येतील. अंधाराकडनं ज्योतीकडे आमची वाटचाल होत राहील.
तमसो मा ज्योतिर्गमय. उजव्या पादाच्या कला आहेत प्राण कला, चक्षु कला, श्रोत्र कला आणि मन कला. या चारी कला मिळून ब्रह्माचा आयतनवान नावाचा पाद होतो. आम्ही त्याची आयतनवान अशी उपासना करतो. त्या उपासनेने आम्ही या लोके आयतनवान होऊ आणि आयतनवान होऊची आम्हाला आधार आतून मिळत राहील. ज्या ब्रह्माचे अंश आम्ही आहोत ते सतत आम्हाला आधार देत राहील. आम्ही दुसऱ्यांचे आधार बनू आणि आम्हाला मृत्यूचं सुद्धा बाहेर राहणार नाही. अशी कल्पना करा की तुम्ही बागेत मोकळ्या मऊ हिरवळीवर फिरत आहात. त्या हिरवळीचा स्पर्श तुम्हाला सोबत आहे. अतिशय सुंदर अशी बाग आहे. त्या फुलांचे ताटवे आहेत. एका ताटव्याजवळ उभे राहून तुम्ही त्या ताटव्यातल्या फुलांचं सौंदर्य निरखत आहात. ज्याचा तुम्हाला आनंद होतो आहे. पुढे एक सुंदर फुलांचा गुच्छ तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. त्यातली फुलं तर अतिशय सुंदर आहेत, पण मांडणीमुळे तो गुच्छ आणखी आकर्षक वाटतो आहे. तो गुच्छ स्वीकारताना तुम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. तो तुम्ही स्वीकारून असे ठिकाणी ठेवला आहात की सगळ्यांची त्याच्यावर नजर लावून त्यांना आपोआप त्या सौंदर्याचा आणि आकर्षक मांडणीचा स्वाद घेता येईल. तुमचे गुण, उत्तम कामगिरी यांचं सतत कौतुक राहील. सावकाश आणि समज शरीराला कसं